राज्यातील काही लढती अत्यंत हाय प्रोफाईल होणार आहेत, कारण इथे राज्यातले मोठमोठे नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्याचपैकी एक मतदारसंघ म्हणजे पुण्यातला कोथरूड विधानसभा मतदारसंघ। कोथरूडमधून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील मैदानात आहेत। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे मैदानात आहेत। याशिवाय मनसेचे किशोर शिंदे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांसमोर आहेत, पण त्यांना गेल्या वेळासारखी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ नाही। सद्यस्थितीत कोथरूडमधल्या या दोन चंद्रकांतांपैकी नक्की कोणाचं पारडं जड आहे? मनसेचे किशोर शिंदे किती मोठं आव्हान उभं करू शकतात? स्थानिक समीकरणं कोणाच्या बाजूने आहेत? पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून। 2009 साली कोथरूड मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून इथं सातत्याने हिंदुत्ववादी विचारांचा आमदार निवडून येतोय। 2009 साली भाजप शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे इथून आमदार झाले। त्यानंतर 2014 साली भाजपच्या मेधा कुलकर्णी आमदार राहिल्या, तर 2019 मध्ये भाजपचे चंद्रकांतदादा पाटील निवडून आले। त्यामुळे या मतदारसंघात हिंदुत्ववादी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो। यावेळी भाजपने पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांना संधी दिली आहे, पण भाजपमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर पक्षांतर्गत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचं आव्हान निर्माण झालं होतं। मात्र पक्षश्रेष्ठींना बालवडकरांचं बंड थोपवण्यात यश आलं। त्यानंतर ते चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय देखील झाले। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतर्फे देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, काँग्रेसकडून माजी नगरसेवक चंदूशेठ कदम उमेदवारीसाठी इच्छुक होते। मात्र अखेरच्या क्षणी चंद्रकांत मोकाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। पण मोकाटेंना संधी मिळाल्यानं बाकीचे इच्छुक मात्र नाराज असल्याचे चित्र आहे। त्याचं कारण म्हणजे पृथ्वीराज सुतार, चंदूशेठ कदम हे कुठेही मोकाटे यांच्या प्रचारात अजून तरी फारसे सक्रिय दिसलेले नाहीत। मोकाटेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणारी एखादी पोस्ट किंवा एखादं विधान या नेत्यांनी केल्याचं दिसत नाही। तर मोकाटेंकडूनही महाविकास आघाडीतील आणि स्वपक्षातील नाराजांशी संपर्क साधल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे मोकाटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी सध्या मात्र ते एकटेच प्रचार करत असल्याचं दिसून येत आहे। दुसऱ्या बाजूला चंद्रकांतदादा मात्र त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन आले। अमोल बालवडकर यांनी चंद्रकांतदादांसाठी बालेवाडी पाषाण भागात प्रचार रॅली देखील काढली। महायुतीतील मतदारसंघातील महत्त्वाचे नेते दीपक मानकर यांची देखील चंद्रकांतदादांनी भेट घेतली आहे। महायुतीची समन्वय सभा देखील पार पडली। त्यामध्ये देखील महायुतीचे सर्व पक्षांचे नेते हजर होते। यावरून हे स्पष्ट होतं की महायुती एकत्र येऊन मजबूतपणे कोथरूडमध्ये लढते, तर महाविकास आघाडीमध्ये मात्र स्पष्टपणे विभाजन दिसते। आता बोलूया मनसेचे किशोर शिंदे यांच्याबद्दल। गेल्या वेळी शिंदेंनी पाटील यांना चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं, पण तेव्हा त्यांना साथ होती ती काँग्रेस आणि एकत्रित राष्ट्रवादीची। आता मात्र मनसे एकला चलवण्याच्या भूमिकेत आहे। शिंदेंसाठी राज ठाकरेंचीही सभा झाली, पण त्यात नक्की मनसेची भूमिका काय याबद्दल गोंधळच दिसत होता, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। याशिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यामध्ये होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा देखील चंद्रकांतदादा पाटील यांनाच होणार असल्याचं बोललं जात आहे। चंद्रकांत मोकाटे, किशोर शिंदे हे दोघेही कोथरूडच्या एकाच भागातून येतात, त्यामुळे त्यांचा मतदार वर्ग देखील सारखा आहे। तीन पक्षांची साथ आणि भाजप उमेदवाराबद्दलची नाराजी या गोष्टी असताना देखील किशोर शिंदे यांना भाजपचा हा गड भेदता आला नव्हता। यावेळी तर किशोर शिंदे यांना फक्त मनसेची साथ आहे। त्यासोबतच बाहेरील उमेदवार हा टॅग पुसण्यात देखील चंद्रकांतदादा पाटील यांना यश आलंय। त्यामुळे किशोर शिंदे यावेळी किती तगडं आव्हान निर्माण करू शकतील याबद्दल देखील शंका आहे। या चंद्रकांत पाटलांच्या पथ्यावर पडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा मतदारसंघ देखील कोथरूडच आहे। कोथरूडमधल्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना संसदीय राजकारणात जबाबदारी मिळाल्यानं तेही सध्या चंद्रकांतदादांच्या प्रचारात ताकदीनिशी सक्रिय आहे। लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 76,000 मताधिक्य कोथरूड मतदारसंघातनं मिळालं होतं। चंद्रकांतदादा पाटील आणि स्थानिक भाजप नेत्यांनी मेहनत घेतल्यामुळे मोहोळ यांना इथून मोठी आघाडी मिळाल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळे मुरलीधर मोहोळ देखील चंद्रकांतदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्यामुळे भाजपची मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठीशी उभं असल्याचे चित्र आहे। भाजपमध्ये असलेली ही एकी चंद्रकांतदादा यांचा विजय सोपा करू शकते। चंद्रकांत पाटलांच्या बाजूने आणखी एक ताकद उभी आहे, ती म्हणजे संघाची। कोथरूड मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मोठी ताकद आहे।
चंद्रकांत पाटील यांचा प्रवास संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजप असा राहिला आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये असलेली संघाची संपूर्ण शक्ती दादांच्या पाठीशी उभी आहे आणि याचा फायदा त्यांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदानाच्या दिवशी महायुतीचे मतदार बाहेर काढण्यात होणार आहे. 2019 साली चंद्रकांत दादांवर बाहेरील उमेदवार म्हणून बरीच टीका झाली होती, पण गेल्या 5 वर्षात चंद्रकांत दादांनी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कामांमुळे बाहेरील उमेदवार ही प्रतिमा पुसून टाकण्यात यश आल्याचं अनेक पत्रकारांचं मत आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना 1 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. त्याचा फायदा चंद्रकांत पाटलांनी कोथरूड, हिंजवडी, बाणेर, पाषाण, बालेवाडी आणि मुळशीच्या ग्रामीण भागातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला. मेट्रो प्रकल्पाला गती दिली. पालकमंत्री असताना त्यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना बळ दिलं. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मदत केली. मतदारसंघातील नागरिकांसाठी त्यांनी आपल्या कार्यालयात कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केलं, ज्याच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, रेशन, आधार, पॅन, सरकारची योजना, माहिती आणि फॉर्म भरून देणे अशी कामं करण्यात आली. कोरोना काळात देखील चंद्रकांत दादा सक्रिय दिसले. ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सुविधा नव्हती त्यांसाठी हॉटेलमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली. मतदारसंघातील नागरिकांना मोफत लसीकरणाची सोय करून दिली. या कामाच्या जोरावर त्यांनी बाहेरील उमेदवार ही प्रतिमा पुसून काढल्याचं दिसतंय. त्यामुळे विरोधी मतांमध्ये होणारं विभाजन, तिरंगी लढतीचा होणारा फायदा, भाजपची मजबूत संघटना आणि विकासाच्या कामाच्या जोरावर कोथरूडमधील हा हाय व्होल्टेज सामना चंद्रकांत दादांना सोपा असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तुम्हाला या कोथरूडच्या सामन्याबद्दल काय वाटतं? कोथरूडची तिरंगी लढत कशी होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.